परंतु शिवसेनेचं जे जे मंडळी आहेत ते खूप मोठे मंडळी आहेत आणि ते सगळे घरात बसून काम करतात. त्यांचं कोणाचे फोन ते घेत नाहीत आणि त्यांनी खरंच खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे. आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी त्यांच्या घरातली उमेदवारी माझ्या घरात दिली. खरं म्हणजे मी त्यांना धन्यवाद देतो. सगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने युत्या होत आहेत, महाविकास आघाड्या होत आहेत. मग इथं आम्ही पण प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलो तर वावगं काय? राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज उमेदवारीचा अखेरचा दिवस आहे आणि सगळीकडेच उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच गर्दी पाहायला मिळते. अशातच अहिल्यानगर शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपलीच आहे असं दिसून येतं. याचं कारण म्हणजे शिवसेनेची एकनिष्ठ असलेले उद्धव ठाकरे आणि मातोश्री घराण्याशी गेल्या 20 वर्षांपासून एकनिष्ठ असलेले अहिल्यानगरचे माजी प्रथम महापौर भगवान फुलसुंदर यांच्या पत्नी सुनीता फुलसुंदर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा उद्धव ठाकरे गटाला अहिल्यानगरमधून सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे गटाला फक्त अहिल्यानगरमधूनच नाही तर संपूर्ण राज्यभरातून धक्का बसत आहे. या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत भगवानजी फुलसुंदर साहेब. सर, अहिल्यानगरमध्ये तुमचं स्वागत. जय महाराष्ट्र. शिवसेनेशी 20 वर्षांपासून नाळ जुळलेली होती, 25 वर्षांपासून नाळ जुळलेली होती, एकनिष्ठ होते. आज असं काय झालं नेमकं की शिवसेना सोडावं लागली? राज्यात देशात आपण पाहताय की माननीय तुमचे देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे विकास कामासाठी जर एकत्र येत असतील, मोदींबरोबर राष्ट्रवादी काम करत असेल, शिवसेना काम करत असेल, तर मग शहरात असं काम केलं तर काय बिघडतं? आम्ही आमच्या प्रभागासाठी संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गणेश भोसले, संजय चोपडा आणि प्रकाश भागरगरे आम्ही प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलो. उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा AB फॉर्म घेतला आहे. आपण आपल्या तत्वाशी तडजोड करतोय असं वाटलं नाही? अजिबात वाटलं नाही. कारण ज्यावेळेस अनिल भैया राठोड आणि सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला महापौर केलं, प्रथम महापौर केलं. माझे वडील एक साधे शेतकरी होते, परंतु मी गेल्या 5-7 वर्षापासूनचं राजकारण आपणही पाहताय, मीही पाहतो. सगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने युत्या होत आहेत, महाविकास आघाड्या होत आहेत. मग इथं आम्ही पण प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलो तर वावगं काय? आज तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. कालच माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. लगेच दुसऱ्याच दिवशी आज तुम्ही उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. आता हा धक्का त्यांनी समजून घ्यायचा विषय, कारण आमच्या रक्तामध्ये शिवसैनिक आहेत आणि इथं आता माझ्या पूर्वश्रमीचे जे नगरसेवक आहेत, समजा भोसले असतील, चोपडा असतील, भागनगरे असतील, हे सुद्धा मूळचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि मी त्यांच्यात सामील झालो. आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी त्यांच्या घरातली उमेदवारी माझ्या घरात दिली. खरं म्हणजे मी त्यांना धन्यवाद देतो. कारण आजकाल राजकारणात कोणी कोणासाठी काही द्यायला तयार नसतं. त्यांनी मला त्या नगरसेवक पदाचंही काही कौतुक नाही, परंतु एक जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारे आम्ही साधे शिवसैनिक आहेत आणि त्यांनी ते मला आम्ही बसलो एकत्र. ह्या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सगळे नगरसेवक एकत्र आलो आणि सुरू केलं काम. किती दिवसांपासून वार्तालाप सुरू होता आमदार संग्राम भैया यांच्यासोबत? कुणाचा दबाव होता? कुणी फोर्स केला की हा स्वतंत्र निर्णय घेतला? दबाव नव्हता, कुठलाही फोर्स नव्हता आणि मग माझ्या मनाने निर्णय घेतलेला आहे आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात घेतलेलं आहे. कुठलाही दबाव नव्हता. कालपर्यंत मी मागच्या आठवड्यापर्यंत शिवसेनेचं एकनिष्ठच होतो. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही चर्चा काल परवा किंवा आज झाली? आज तुम्ही धक्का दिला त्यांना, त्यांचा काही संपर्क झालाय का तुमचा? राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या अगोदर असेल, निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अगोदर असेल, कोणासोबत काही संपर्क झाला? आता मला या विषयावर जास्त बोलायचं नाही, परंतु शिवसेनेचं जे जे मंडळी आहेत ते खूप मोठे मंडळी आहेत आणि ते सगळे घरात बसून काम करतात आणि त्यांचं कोणाचे फोन ते घेत नाहीत आणि त्यांनी खरंच खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे. तुम्ही संपर्क केला होता वरिष्ठांकडे? नाही केला, कारण आत्तापर्यंत आमचे सेनेचे बरेच नगरसेवक
सोडून एकनाथ शिंदेंकडे गेले, जवळजवळ सर्वच गेले. त्याच्यामुळं आम्ही संपर्क करायचा काही प्रश्नच आला नाही. आता पत्नी सुनीता फुलसुंदर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय विजन काय असणार? हे बघा, हे नगर शहर मध्यमवर्गीयाचं गाव आहे. इथं तरुणांच्या हाताला रोजगार, त्याचप्रमाणे स्वच्छ रस्ते, स्वच्छ पाणी आणि लाईट, चांगली उद्यानं, एवढीच माफक अपेक्षा आहे. ते द्यायचा निश्चित प्रयत्न करू. कारण ही जनता कर भरत असते, त्या करातून आम्ही म्हणजे जनसेवक म्हणून आपण तिथं काम करायचं असतं. वास्तविक आम्ही सगळेजण विश्वस्त म्हणून या शहराचे मालक नसून विश्वस्त सेवक, नगरसेवक म्हणून काम करायला पाहिजेत. आम्ही ते करणार आहोत. आता इथून पुढं आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादीत काम करण्यास म्हणजे सक्रिय राहणार का तुम्ही? नक्कीच वार्डामध्ये तर 100% आम्ही सक्रिय राहू आणि एकत्र आलं तर निश्चित गती मिळते. गती मिळाली की प्रगती होती. तुम्ही राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे. शहरात अशी चर्चा आहे की फुलसुंदर साहेबांना काहीतरी आश्वासन दिलं असेल, काय महापौर पदाचं काय आश्वासन आमदार साहेबांकडून काय मिळाले का? साहेब, मी ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस आमच्या घरच्यांना माहीत नव्हतं मी नगरसेवक होईल म्हणून. नाही, पण ज्यावेळेस महापौर विरोधक असं झालो, म्हणतात. ज्यावेळेस पहिला महापौर झालो त्यावेळेस मी आमच्या घरातले लोक घरातच होते, त्यांना माहीत नव्हतं की मी महापौर होणार आहे. अशी जादू त्या काळात झाली ती. आणि आजही मला ते पदापेक्षा जनसेवा ही महत्त्वाची वाटते. पदं येतात आणि जातात. एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून भगवान फुलसुंदर साहेबांची या नगर शहरात ओळख आहे. आता जनतेमध्ये उतरणार आहेत, राष्ट्रवादीचं तिकीट घेणार आहेत, घड्याळ या चिन्हावर मते मागणार आहेत. एवढे 20-25 वर्ष धनुष्यबाण या चिन्हावर मते मागितली. काय वाटतं? आता राज्यात पण एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रच काम करतील. तोच पॅटर्न इथं नगर शहरात, वेगळं काय? तर विकासाच्या मुद्द्यावर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्नी सुनीता फुलसुंदर यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगर शहरामध्ये काम करणार असल्याचं भगवान फुलसुंदर यांनी स्पष्ट केलं आहे. आयलव नगरसाठी प्रेम कांबळे, अमोल भिंगारदेव.